नमस्कार. आजच्या या विशेष स्पष्टीकरणात आपण एका अत्यंत रंजक आणि तितक्याच सखोल अशा विषयावर बोलणार आहोत. तुम्हाला माहितीच असेल की सध्या आचार्य उमास्वामींच्या द्विसहस्राब्दी महोत्सवाचे भव्य आयोजन केले जात आहे आणि याच आधुनिक पार्श्वभूमीवर आपण एका अतिशय प्राचीन पण आजही तितक्याच उपयुक्त अशा नैतिक व्यवस्थेचा वेध घेणार आहोत. तत्वार्थ सूत्र या महान ग्रंथातील सूत्र 21 मध्ये एक अत्यंत शिस्तबद्ध अशी आध्यात्मिक आचारसंहिता लपलेली आहे. हा असा आराखडा आहे जो अक्षरशः हजारो वर्षांपासून माणसाला योग्य दिशा दाखवत आला आहे. चला तर मग या आराखड्यामागचं हे गणित आपण समजून घेऊया. आजच्या या सत्राची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण सुरुवात करूया उमास्वामींचा वारसा समजून घेण्यापासून. त्यानंतर श्रावकाचे 12 व्रत, जीवनातील मर्यादा निश्चित करणे, निष्प्रयोजन पापी टाळणे आणि अगदी शेवटी व्रतांचा कळस अशा क्रमाने आपण पुढे जाणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, उमास्वामींचा वारसा. हा वारसा पुढे नेण्यासाठी अमर ग्रंथालय ट्रस्टने इंदोरमधील श्री समवशरण मंदिरात एका भव्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला परमपूज्य आचार्य विद्यासागरजी महाराज आणि आचार्य समयसागरजी महाराज यांचे आशीर्वाद लाभले आहेत. आता तुम्ही विचार कराल की या एवढ्या मोठ्या आयोजनाचा मुख्य उद्देश काय आहे, तर तो अगदी स्पष्ट आहे. 2000 वर्षांहून अधिक काळ जुनी असलेली ही विश्वव्यापी शिकवण आजच्या काळात अगदी सोप्या भाषेत जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं. हा केवळ एक उत्सव नाहीये, तर आपला समृद्ध बौद्धिक वारसा आजच्या पिढीसाठी जिवंत ठेवण्याचा हा अत्यंत सुंदर प्रयत्न आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, श्रावकाचे 12 व्रत. कोणतीही भक्कम वास्तू उभी करायची असेल तर तिचा पाया आणि चौकट समजून घेणं सर्वात महत्त्वाचं असतं, बरोबर? तत्वार सूत्र या ग्रंथाच्या 7व्या अध्यायातील 21वे सूत्र आपल्याला अशाच एका आध्यात्मिक इमारतीची ओळख करून देतं. आणि या नीतिमत्तेचं गणित खरोखरच अचूक आहे. एका सामान्य व्यक्तीने म्हणजेच श्रावकाने पाळायची ही 12 व्रते अत्यंत सुबकपणे 3 श्रेणींमध्ये विभागली आहेत. यातील 5 अणुव्रत म्हणजे या संपूर्ण रचनेचा मजबूत पाया. त्यानंतर येतात 3 गुणव्रत जे या पायाला अधिक बळकटी देतात. आणि शेवटी 4 शिक्षाव्रत जे साधकाच्या दैनंदिन जीवनात अभ्यासातून एक सखोल शिस्त निर्माण करतात. 5 अधिक 3 अधिक 4 एकूण 12. हे केवळ काही नियम नाहीत, तर आध्यात्मिक प्रगती मोजण्याचं हे एक परिपूर्ण गणित आहे. यातूनच एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना पुढे येते, ती म्हणजे शीलव्रत. जेव्हा आपण मगाशी पाहिलेले 3 गुणव्रत आणि 4 शिक्षाव्रत एकत्र करतो तेव्हा त्यांची बेरीज 7 होते. या 7 व्रतांना एकत्रितपणे शीलव्रत असं म्हटलं जातं. हे शीलव्रत म्हणजे आध्यात्मिक विकासासाठी लागणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या विटा आहेत. जशा विटांशिवाय इमारत उभी राहू शकत नाही, तसंच या शीलव्रतांशिवाय नैतिकतेची इमारत भक्कम होऊ शकत नाही. तिसरा टप्पा पाहूया, जीवनातील मर्यादा निश्चित करणे. पाया आणि विटांची रचना आपण समजून घेतली. आता इमारतीला जशा भिंती असतात, अगदी तशाच आध्यात्मिक जीवनात या भिंती म्हणजे आपण स्वतःसाठी निश्चित केलेल्या भौगोलिक आणि वेळेच्या मर्यादा असतात. इथे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत, दिगव्रत आणि देशव्रत. दिगव्रत म्हणजे काय, तर संपूर्ण जीवनभरासाठी ठरवलेली एक अतिशय कठोर सीमारेषा. हा एक आजीवन संकल्प असतो. आणि देशव्रत ही अशी मर्यादा आहे जी केवळ एका ठराविक आणि मर्यादित काळासाठी घातली जाते. एक जीवनभरासाठी आहे तर दुसरी अल्पकाळासाठी. किती स्पष्ट फरक आहे ना? हा फरक माणसाला स्वतःच्या महत्त्वाकांक्षा आणि इच्छांवर नियंत्रण मिळवण्यास खूप मदत करतो. पण इथे खूपच व्यावहारिक प्रश्न पडतो, जो या मूळ स्रोतातूनच पुढे येतो. समजा एखाद्याने अशी भौगोलिक मर्यादा ठरवून घेतली आहे, पण अचानक एखाद्या धार्मिक कार्यासाठी त्याला ती सीमारेषा ओलांडण्याची वेळ आली, तर ते उल्लंघन ठरेल का? हा दोष मानला जाईल का? यावर थोडा विचार करून पहा. याचं उत्तर ऐकून तुम्हाला या प्राचीन व्यवस्थेच्या लवचिकतेचं नक्कीच आश्चर्य वाटेल. उत्तर आहे नाही. इथे धार्मिक कार्यांसाठी विशेष सूट देण्यात आली आहे. याचाच अर्थ असा की ही व्यवस्था केवळ अंधपणे नियम पाळण्यावर भर देत नाही. ती अत्यंत तार्किक आहे आणि आध्यात्मिक प्रगतीला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य देते. शारीरिक बंधने महत्त्वाची आहेत, पण ती कधीही अध्यात्माच्या मार्गात अडथळा बनू नयेत याची काळजी इथे घेतली गेली आहे. पुढे वळूया भाग 4 कडे, निष्प्रयोजन पापे टाळणे. इथे अनर्थदंड ही संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणताही वास्तविक उद्देश, अर्थ किंवा गरज नसताना केवळ पापांची साठवणूक करणं म्हणजे अनर्थदंड. बऱ्याचदा आपण काहीच कारण नसताना नकळतपणे अशा गोष्टी करतो ज्याचा काहीच उपयोग नसतो, पण त्यातून नकारात्मकता नक्कीच वाढते.
अशा निष्प्रयोजन कृतींच्या लपलेल्या धोक्यांबद्दल हा एक अतिशय स्पष्ट इशारा आहे. आता मानवी मनाला गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी नेहमीच वर्गीकरणाची मदत होते. म्हणूनच या ग्रंथात अनर्थदंड ही केवळ एक ढोबळ संकल्पना न ठेवता तिचे अत्यंत पद्धतशीरपणे 5 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात अशा हानिकारक आणि अनावश्यक कृती सहज ओळखता येतील आणि टाळता येतील. या 5 प्रकारांपैकी एक अतिशय ठळक उदाहरण म्हणजे हिंसादान. नावातच सगळं आलं. यात अस्त्र, शस्त्र आणि हिंसेसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचा व्यापार करण्यास सक्त मनाई आहे. विचार करा, 2000 वर्षापूर्वीचे हे नियम समाजात प्रत्यक्ष होणारी हानी टाळण्यासाठी आणि शांतता टिकवण्यासाठी किती प्रगत आणि दूरदृष्टीचे होते. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या टप्प्यावर, भाग 5, व्रतांचा कळश. आतापर्यंत आपण पाया पाहिला, भिंती पाहिल्या. आता या आध्यात्मिक इमारतीचं शिखर कसं बनतं ते पाहूया. जेव्हा ते मूलभूत 5 अणुव्रत या 7 शील व्रतांसोबत जोडले जातात, तेव्हा फक्त त्यांची बेरीज होत नाही, तर इथे एक प्रचंड मोठी गुणात्मक वाढ होते. या स्रोतातील माहितीनुसार ही वाढ 9x9 = 81 या गणिताने मांडली आहे. म्हणजे योग्य पायावर योग्य शिस्त उभारली की त्याचे सकारात्मक परिणाम कितीतरी पटींनी मोठे आणि सखोल होतात. आणि या संपूर्ण रचनेचा सार एका अत्यंत सुंदर वाक्यात सांगितलंय. व्रतांच्या भवनाच्या पूर्णतेसाठी 7 शील व्रतांना कलश मानले गेले आहे. किती अप्रतिम रूपक आहे हे. एखाद्या भव्य मंदिराचं काम पूर्ण झाल्यावर त्याच्या सर्वात वरच्या शिखरावर जसा सुवर्ण कलश ठेवला जातो आणि तो त्या वास्तूची पूर्णता दर्शवतो, अगदी तसंच ही 7 शील व्रते म्हणजे मानवी नैतिकतेच्या या मंदिरावरील सुवर्ण कलशच आहेत. आजचे हे सखोल स्पष्टीकरण आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाने संपवूया. जर 2000 वर्षांपूर्वीची एक प्राचीन व्यवस्था एखाद्या व्यक्तीच्या नैतिक परिपूर्णतेचा इतका अचूक गणितीय आराखडा मांडू शकते, तर आजच्या या अत्यंत गतिमान आणि गुंतागुंतीच्या जीवनात स्वतःला उन्नत करण्यासाठी आपण आपल्याभोवती कोणत्या अदृश्य मर्यादा बांधू शकतो, यावर नक्की विचार करा. या प्राचीन तत्त्वज्ञानाने आपल्याला नक्कीच अंतर्मुख केलं असेल आणि या महान ग्रंथांबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता तुमच्यात निर्माण केली असेल अशी मला खात्री आहे. या संपूर्ण सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप